धुळे शहराला बऱ्याच वर्षांनंतर डॉक्टर नामदेव भोसले यांच्या रूपात प्रामाणिक, निडर व कर्तव्यकठोर आयुक्त लाभले असताना अशा कार्यक्षम आयुक्तांविरोधात शहराच्या राजकीय नेत्यांनी अविश्वास ठराव मांडणे व तो मंजूर करणे ही बाब लाजिरवाणी आहे। मनपाची ढासळणारी आर्थिक स्थिती सुधारत खऱ्या अर्थाने शहर विकासाला चालना प्राप्त करून देणाऱ्या आयुक्त भोसले यांची प्रामाणिक जनसेवा शहरातील राजकीय नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडली नाही। त्यांच्या कार्यक्षम वर्तणुकीत अनेकांचा उद्देश देखील सफल झाला नाही। त्यामुळेच आयुक्तांना मनपातून काढण्याचा कुटील डाव येथील राजकारण्यांनी केला। परंतु असे असले तरी एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ संपूर्ण शहरवासीय त्यांच्या बाजूने उभे असून धुळे शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर नामदेव भोसले यांच्यासारख्या अधिकाऱ्याची मनपाला नव्हे तर शहरवासियांना गरज आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर लादलेला अविश्वासाचा ठराव हा शासनाने रद्द करावा अशी मागणी आयुक्त बचाव संघर्ष समितीने केली आहे। याबाबत समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सोपवले आहे। यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे श्याम पाटील, मनसेचे अविनाश मोरे, छावा संघटनेचे नाना कदम, उमेद संस्थेचे सचिन सोनोने, युवक क्रांती दलाचे दिलीप पवार, ॲडव्होकेट सुनील चत्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहराला धुळे महानगरपालिकेला एक कर्तव्यदक्ष अधिकारी भोसलेंच्या रूपाने मिळाला होता, म्हणजे मिळाला होता असं मी म्हणणार नाही। आणि त्यांनी ज्या म्हणजे जे गेले 2-2.5 वर्षात महानगरपालिकेला जी आर्थिक शिस्त लावायचा प्रयत्न केला ती खूप कौतुकास्पद, यात काही शंका नाही। आम्हाला असं वाटतं की याच्यात नगरसेवकांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका बरोबर वाटत नाही, कारण की त्यांनी याच्यापूर्वी म्हणजे 3/4 नगरकांनी अविश्वासाचा ठराव जरी आणलेला असला तरी बहुसंख्य धुळे नागरिकांना असं वाटतं की भोसलेंची बदली होऊ नये, आणि म्हणून तशा प्रकारचं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनाला शासनाला कळवण्याकरता म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं एक निवेदन दिलं आहे, आणि याच्यात सगळ्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या याच्यात सहभागी झाल्या आहेत।